भयकथा भूतांची वाडी. कोकणातल्या एका घनदाट जंगलाच्या आत एक वाडी होती. लोक तिला म्हणायचे भूतांची वाडी. दिवसा ती वाडी साधी दिसायची, पण सूर्य मावळला की तिथे जाणारा कधीच परत येत नसे. गावक्यांची एकच ताकीद होती, अंधार पडल्यानंतर त्या वाडीकडे वळू नका. पण रोहन नावाच्या तरुणाला या गोष्टी खोट्या वाटायच्या. एक रात्री मोबाईल आणि टॉर्च घेऊन तो त्या वाडीकडे निघाला. रस्ता पुढे जाताच हवा अचानक थंड झाली. झाडांची पाने कुजबुजू लागली. इथे येऊ नकोस. रोहन हसला. वायाचा आवाज आहे, तो स्वतःला समजावत पुढे गेला. वाडीत पाऊल टाकताच त्याचा मोबाईल बंद पडला. टॉर्च लुकलुकू लागली. आणि तेव्हाच त्याला पावलांचा आवाज ऐकू आला. छप छप छप. मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. पण अचानक एका जुन्या घराच्या खिडकीत त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. पण ते हसत होतं. आणि रोहन हसत नव्हता. त्या प्रतिबिंबाने ओठ हलवले. आलास, आता राहशील. क्षणातच सगळ्या घरांच्या दरवाजांनी आपोआप धडाधड वाजायला सुरुवात केली. छपरांवरून काळ्या सावल्या सरकू लागल्या. रोहन पळायला लागला. पण रस्ता बदलत होता. वाडी फिरत होती. आणि प्रत्येक घरातून एकच आवाज येत होता, आमच्यात सामील हो. त्याचा श्वास घुसमटू लागला. पाय जमिनीत रुतल्यासारखे झाले. आणि तेव्हा त्याच्या कानात कुणीतरी कुजबुजलं, आता तू आमचाच आहेस. पुढच्या सकाळी गावक्यांना वाडीच्या बाहेर रोहनचा मोबाईल मिळाला. स्क्रीनवर शेवटचा फोटो होता. भूतांची वाडी. आणि सगळ्यात पुढे रोहन हसत उभा होता. पण त्याचे डोळे पूर्ण काळे होते. इशारा. काही जागा माणसांसाठी नसतात. आणि कुतूहल कधी कधी परतीचा रस्ता बंद करतं.